गुड मॉर्निंग. आज आपल्याला चौथी आणि पाचवीचा सम आणि विषम संख्या हा धडा चॅप्टर आपल्याला पूर्णपणे पाहायचा आहे. पहा त्याच्यामध्ये काय असते, समसंख्या समसंख्या कशाला म्हणायचं आणि विषम संख्या कशाला म्हणायचं हे आपल्याला पाहायचंय. बघा, समसंख्याची आणि विषम संख्येच्या अशा दोन व्याख्या आहेत. त्या दोन व्याख्यांमध्ये आपण पहिली व्याख्या पाहत आहोत. पहिली व्याख्या आहे बघा, ज्या संख्येच्या कोणी बोलायचं नाही, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात किंवा येतात, त्या संख्येस समसंख्या म्हणतात. आता ह्याची दुसरी एक व्याख्या आहे. पहिली व्याख्या डोक्यात घ्यायची आहे. समजा आपल्या संख्या कोणत्या पण असू द्या, 112, 113, 114, 517, 528 अशा पद्धतीच्या ह्या संख्या आहेत. तर आपल्याला काय सांगतात ते एकक स्थान म्हणजे हा पहिला स्थान. त्या पहिल्या स्थानी कोणकोणत्या संख्या पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 ह्या 5 अंकापैकी एक संख्या 2 आहे, 4 आहे, 8 आहे. म्हणजे ज्या मी टिक मार्क केलेल्या आहेत त्या संख्यामध्ये तुमच्या काय आहे, समसंख्या. त्या काय आहे, समसंख्या. आता विषम संख्याचं त्याच्या उलट आणि ह्याची दुसरी एक व्याख्या आहे. दुसरी व्याख्या काय, ज्या संख्येस 2 ने भागले असता बाकी 0 उरते. बाकी काय उरते, 0 उरते. त्या संख्येस समसंख्या म्हणतात. त्या संख्येस काय म्हणतात, समसंख्या म्हणतात. आता पहिल्या व्याख्यामध्ये काय सांगितलं होतं, 0, 2, 4, 6, 8 हे एकक स्थानी आले पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, सम. दुसऱ्या व्याख्यामध्ये काय म्हणतात, आपण दिलेल्या संख्येला जर 2 न भागलं तर बाकी जर 0 आली तर ती संख्या सम आहे. बाकी जर 0 आली तर ती संख्या सम आहे. तर आपण काय पाहिलं की ही संख्या आणि ही संख्या सम आहे. तर आपण काय करू, भाग घालून पाहू. 112 ला आपण काय करायचंय, 2 न भाग घालायचे. 2 पंचे 10, 11 मधून 10 गेले राहिला 1 वरून घेतले 2, 2 सकम 12, बाकी किती आली 0. म्हणजे ही 112 काय आहे, समसंख्या आहे. बरोबर आहे. बाकी किती उरली, 0. आपल्याला काय म्हणतात ते 2 न भागून जर 0 बाकी उरली तर ती संख्या समसंख्या असते. तसंच आता जर समजा आपल्याला ती पहिली व्याख्या माहितीच नाही, आपण काय करतो, 113 ला भाग घालून बघू. 113 ला भाग घातलं, कशाने घातलं, 2 न भाग घातला. 2 पंचे 10, 11 मधून 10 गेले राहिला 1 वरून घेतले 3, 2 सकम 12, 13 मधून 12 गेले राहिला 1, बाकी किती उरली 1. तर आपली हे जे काही व्याख्या आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, 0 उरल्यावर समसंख्या आणि बाकी दुसरी 1 उरली, काय उरली दुसरी समजा, तर ती समसंख्या आहे का मग, आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर समसंख्या समजली का तुम्हाला, मग कशाला म्हणतात ते. आता आपण विषम संख्या पाहू. आता दुसरा प्रकार आहे तो आहे विषम संख्या. त्याच्यामध्ये काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी इथं येणार आहे 1, 3,
5 7 आणि 9 हे अंक येतात त्या संख्येस विषम संख्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? विषम संख्या म्हणतात. उदाहरण काय म्हणलं मी? 1 3 5 7 9 हे एकच स्थानी आले पाहिजे. जसं की आपण तेव्हा उदाहरण पाहिले होते 112 113 217 असतील 228 असेल असे कोणतेही उदाहरण असतील तर त्यांनी काय म्हणतात एकच स्थानच्या तिथं 3 आले पाहिजे 7 आले पाहिजे. 3 आहे 7 आहे ह्या संख्या म्हणजे तुमच्या विषम संख्या आहेत. आणि ज्या आता ह्या समसंख्या झाल्या ते तर तुम्हाला माहिती आहे 2 8 ते आले तर समसंख्या. आता दुसऱ्या व्याख्यामध्ये काय सांगतात? जर समजा तुम्ही एखाद्या संख्येला 2 ने भागले असता बाकी काय उरते? 1 उरते. काय उरते? 1. बाकी जर 1 उरले तर समजून जायचं त्या संख्येस तुम्हाला काय म्हणायचंय? विषम संख्या. या संख्येला काय म्हणणार तुम्ही? विषम संख्या. तुम्ही उदाहरण पाहिलेलं होतं पहिल्याच ह्याच्यामध्ये 112 ला भागला असता 0 आले. हे विषम आहे का मग? नाही. आणि 113 ला भागलं तेव्हा तर काय आली बाकी? 1. म्हणजे ही झाली तुमची विषम संख्या. सोपं आहे की नाही? हो. ही दुसरी व्याख्या लिहून घ्या.